पाव किलो खव्यासाठी 3 वाट्या साखर घेतली, 2 वाट्या पाणी घेतलं आणि एक 5-10 मिनटं ठेवून पाक तयार करून घेतला। आता गुलाबजामचे तळायला घेतले। गॅस एकदम मंद ठेवायचा। गुलाबजाम असा टाकल्यावरती वर आला पाहिजे। जेव्हा आपण खवा आणि रवा एकत्र करतो तेव्हा हा गोळा आहे ना 1-2 मिनटासाठी पाण्यात ठेवायचा, म्हणजे छान स्पॉन्जी होतं गोळा। 2च मिनटं ठेवायचा आणि नंतर तो मळायचा। आता हे गुलाबजाम पाकात टाकून द्यायचे। अधूनमधून आहे ना ही कढई अशी हलवून, जास्त छान कलर येण्यासाठी कढई अधूनमधून अशी खाली घ्यायची। नंतर हे गुलाबजाम पाकात टाकून द्यायचे। झाले।